आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर प्रभाकर सोनीजी, जे मागच्या 30 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करतात. बेसिकली रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत, कन्सल्टिंगचे आहेत. आणि मला असं वाटतं की जेव्हा माणूस एखाद्या क्षेत्रात इतक्या वर्ष अविरतपणे काम करत असतो तेव्हा त्यांचा हा प्रवास फार चांगला असतो. त्याच्यात आलेले त्यांना वेगवेगळे अनुभव असतात आणि त्यामुळे या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सर, गप्पांना आपण सुरुवात करूया थोडी फ्लॅशबॅक पासून. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि इतक्या वर्षांपूर्वी, जेव्हा 30-35 वर्षांपूर्वी जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग ही फील्ड निवडावी असं वाटलं, त्याच्या मागची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं त्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की या फील्डमध्ये यावं? काय सांगाल? माझं प्राथमिक शिक्षण छोट्या गावात म्हणजे चिंचोली पिंपरी येथे झालं, तालुका जामनेर. आणि माध्यमिक शिक्षण फत्तेपूर तालुका जामनेरमध्येच झालं. पण 10वीला जेव्हा मला मेरिटला म्हणजे चांगले मार्क्स मिळाले 10वीला, त्यावेळेला आमच्या शिक्षकांनीच असं मार्गदर्शन केलं की तू सिव्हिल इंजिनिअरसाठी जा. तोपर्यंत सिव्हिल काय भानगड असते हे आम्हाला माहीत नव्हतं. जेव्हा त्यांच्या शिक्षकांच्याच मार्गदर्शनामुळे मी सिव्हिल निवड केली आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव येथे ऍडमिशन घेतली. बरोबर. मग त्यानंतर आणखीन एक आठवण विचारायची, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यात एक स्ट्रगल असतो शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत. कारण अनुभव नाही त्यामुळे कोणी काम देत नाही आणि काम नाही त्यामुळे अनुभव नाही. तर पहिला प्रोजेक्ट जो वैयक्तिकरित्या तुम्ही केलात, तर त्याची काय आठवण आहे, काही सांगू शकाल का? कारण तेव्हा जबाबदारी आपल्यावर खूप असते. तर त्या प्रोजेक्ट बद्दल काय सांगा? हा, खरं गंमत म्हणजे कसे किंवा सिव्हिल इंजिनियर मध्ये काम करायचं तर फील्ड काय निवडायचं याच्यापासूनही प्रायमरी काही माहित नव्हतं. म्हणजे थोडस त्याबद्दल सगळं अनिविज्ञ होतं. पण जे जे करता येईल ते कसं, म्हणजे आता प्रायव्हेट जॉब असेल, सुरुवातीपासूनच मी एका ठेकेदाराकडे म्हणजे कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम केलं काही दिवस. त्याच्यानंतर तेव्हा असं वाटायला लागलं की आपण स्वतः काहीतरी करायला पाहिजे, कॉन्ट्रॅक्टरशिप करायला पाहिजे किंवा स्वतःच्या याच्यामध्ये काम करायला पाहिजे. म्हणून मग मी विचार केला की एवढा वेळ आपण जर स्वतःसाठी दिला तर आपण सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये सक्सेस होऊ शकतो, काही करू शकतो आणि आपण आपल्या आपल्या नियंत्रणामध्ये काम करू शकतो. या हिशोबाने मी मग थोडंसं त्याच्याकडे वळलो. पण 4-5 वर्ष माझे खाजगी कंपनीमध्ये काम करण्यात गेले. बरोबर. आता येऊया या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. अनस्किल्ड लेबर आपण ज्यांना म्हणतो. आणि अशा लोकांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? खरोखर एक चांगलं हे आहे किंवा आम्हाला तर ते नेहमीच फेस करावं लागतं की अनस्किल्ड लेबर. आता पूर्वी अशी परिस्थिती होती की मजुरांना किंवा अनस्किल्ड लेबरला जर काम दिलं तर त्यांना आनंद होत होता. पण आता अशी परिस्थिती आली आहे की त्यांच्या मागे ते बिल्डरला किंवा कॉन्ट्रॅक्टरला ते फिरावं लागतं त्यांचे म्हणजे. आणि ज्या पद्धतीने त्यांना टेक्निकली किंवा काही गोष्टी माहीत पाहिजे ते तेवढ्या प्रमाणात काही माहीत नाही अजूनही. बऱ्याच लोकांना म्हणजे स्पेशल असे ट्रेनिंग पर्टिक्युलरली ग्रामीण भागामध्ये तरी तशा पद्धतीचे लोक फार कमी आहेत. शहरी भागामध्ये थोडासा तो हे सुटतो प्रश्न. पण आमच्या पर्टिक्युलरली तालुका लेवलला किंवा थोडासा जिल्हा लेवलला अशा पद्धतीचे मजुरांची संख्या खूप कमी आहे. आणि त्यांच्याशी काम करत असताना त्यांना हे करत म्हणजे 100% त्यांना सुपरविजन करावे लागते, सुपरवाइज करावं लागतं. असं सांगितल्यानंतर ते काम करतील याची काही शाश्वती नसते. बरोबर. दुसरं, तुम्ही सुरुवातीच्या काळात काही गव्हर्नमेंटचे पण प्रोजेक्ट्स केलेले, तर त्यातली काही प्रामुख्यानं काही नावं सांगू शकाल का? कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट्सवर आपण काम केले गव्हर्नमेंट? हो, मी त्यातल्या त्यात म्हणजे रोड प्रोजेक्ट्स होते काही. आम्ही त्याच्यात छोट्या मोठ्या प्रशासकीय इमारती सुद्धा केल्या. ते छोट्या स्वरूपाचेच काम होते. पण रस्त्याचे पर्टिक्युलरली आम्ही ड्रेनेज असते, कल्वर्ट असतील किंवा गटर्स, रोड्स असतील यांचे कामं केलेली. बरोबर. आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे रोड असेल, गटर्स असेल, अशा बेसिक कम्युनिटीजवर तुम्ही काम केलेलं आहे. त्यातनंच हा पुढचा प्रश्न आहे, ते म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन. एक इंजिनियर म्हणून तुम्हाला जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे? तर पुढच्या 15-20 वर्षात जळगावचा विकास आपल्याला पुण्या मुंबईसारखं पुढे न्यायचा असेल तर तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रांवर आता काम करायला पाहिजे? असं वाटतं की जळगावचं म्हणजे कृषी क्षेत्रात ज्या पद्धतीनं योगदान आहे तेवढं असं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये वाटत नाही एवढं. आणि त्या प्रमाणामध्ये मोठे काही इंडस्ट्रीज किंवा काही असं प्रोजेक्ट आले तर खूप संधी मिळू शकते लोकांना. म्हणजे जे पुणे मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही अशा लोकांना. त्यामुळे पण एक इंडस्ट्री, एक त्यातला मुद्दा आहे महत्वाचा, कारण मोठ्या इंडस्ट्रीज आल्या पाहिजेत. ऍग्रिकल्चर तर इथं बेल्ट आहेच ऑलरेडी,
तर पण मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, या थोड्या सगळ्याला जर थोडा वेग द्यायचा असेल सगळ्या गोष्टींना तर? हा, तसं म्हटलं तर इरिगेशनच्या बाबतीत आता चांगल्या सोयी होत आहेत जळगावमध्ये. आणि इरिगेशन जर आलं तर म्हणजे मोस्टली इथला जो वर्ग आहे तो शेती बेस असल्यामुळे त्याच्यावर त्यांचे उत्पन्नाचे साधनं, रिसोर्सेस जे आहेत ते शेतीवर अवलंबून आहेत. बरं. आणि जे लोक बाहेर म्हणजे जातात जॉबच्या हिशोबाने किंवा सर्व्हिसच्या हिशोबाने, ते बाहेर जातात, बाहेर त्या पद्धतीने एवढं योगदान ते तालुक्यासाठी किंवा जिल्ह्यासाठी देत नाही. मग अशा वेळेला इथे जो लोक राहतो प्रामाणिक म्हणजे पर्टिक्युलरली म्हणजे छोट्या गावात याच्यात त्यांचं उत्पन्नाचे साधनं शेती आहे, आणि शेतीला इरिगेशन जर चांगलं मिळालं, त्यांचे उत्पन्नाचे सोर्सेस जर स्ट्रॉंग झाले, तर मग ते काहीतरी एक गुंतवणूक करू शकतील, त्यांचं जीवनमान उंचावेल, आणि त्या पद्धतीनं म्हणजे त्यांच्या हिशोबाने रोजगाराच्या संधी जर जास्त उपलब्ध झाल्या तर एक त्या सायमल्टेनियसली सर्वांना त्याच्यावरून काम मिळेल असं मला वाटतं. अगदीच, नक्की. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? आता त्याच्या बाबतीत जर म्हटलं तर ते स्टँडर्ड त्याची लेंथ वगैरे डायमीटर्स आहे, जो बार्स आहे आपले त्याचे स्पेशल, आणि टेक्निकली जर त्याला म्हटलं की बाबा तिचे लवचिकता, परत त्याचा म्हणजे यातली स्ट्रेंथ असेल, हा, लवचिकता असेल, ह्या तर या महत्त्वाच्या पण पद्धतीला. गोष्टी. आणि डिमांड पर्टिक्युलरली कसं असतं की स्टीलमध्ये जर ते हार्डनेस वगैरे जर व्यवस्थित असेल. असेल, किंवा म्हणजे कारागिराला त्या वापर करत असताना जर व्यवस्थित तिचं बेंडिंग वगैरे करता येत असेल, असं आम्ही सजेस्ट करतो. हो. आता जवळपास म्हणजे सर्वांचं आता असं झालंय की सर्व त्या स्टँडर्डला आता काम करतायत स्टीलमध्ये. बरोबर आहे. पण मग तुम्ही आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरले का कुठल्या प्रोजेक्टवर? आयकॉन जवळपास मी 5-10 वर्षापासून, वापरताय. आपला आता 5 हो. वर्षात आपला होय, हे झालंय ना, होय. तेव्हापासून आयकॉनचा आम्ही वापरताय. वापर करतो. तर पण मग आयकॉनच्या सर्व्हिस बद्दल, त्यांच्या क्वालिटी बद्दल किंवा कॉस्ट बद्दल काही सांगू शकाल का? म्हणजे कशी अवेलेबल होतं का? त्यांची कॉस्ट जास्त आहे, कमी आहे, कसं आहे, तुमचा काय अनुभव? नाही, कॉस्टच्या बाबतीत तर काही असं वाटत नाही फारसं. बरं. पण जे आता अवेलेबिलिटी जामनेरमध्ये आता ते मिळायला लागलंय. मिळालं. बरोबर. आणि आता अगदी एक शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे या फील्डमध्ये जी तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्यांचं पहिलंच पाऊल आहे या क्षेत्रामध्ये, ऑलमोस्ट म्हणजे तुमचा जेवढा अनुभव आहे तेवढं त्यांचं आता वय असं म्हणायला हरकत नाही, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? काय प्रामाणिकपणाने काम केलं तर कुठल्याही व्यवसायामध्ये चांगलं करता येईल. पण मला स्वतःला व्यक्तिगत असं वाटतं की आजकाल कुठल्याही कामावर, प्रोजेक्टवर काम करत असताना सुपरविजन हा भाग जो आहे तो खूप कमी झालेला आहे. म्हणजे इंजिनियर्स म्हणतो सुपरवायझर बघेल, सुपरवायझर म्हणतो लेबर बघेल, लेबर म्हणतो तो बघेल, म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा साईटवर कोणी नसतं. तर अशा वेळेला काय होतं की त्या कामाचा दर्जा जो आहे तो पाहिजे तसा मेंटेन होत नाही. हीच खंत आम्हाला वाटते. प्रत्येकाला असं वाटतंय की मी माझं काम दुसऱ्याला हँडओव्हर करून द्यावं, त्याने ते दुसऱ्याला हँडओव्हर करावं, तिसऱ्याला हँडओव्हर करावं. ऍक्च्युअल साईटवर काम करत असताना कोणी ते शेवटचा घटक म्हणजे फक्त एक लेबर उरतो, आणि त्याची ते त्या पद्धतीने तो काम करतो. अशा वेळेला ज्या नवीन पिढीनं जर स्वतःहून तिथे काम करण्याची, पण पर्टिक्युलर सिव्हिल इंजिनियरच्या बाबतीत कसं झालंय की उन्हात कोण थांबेल, साईटवर कोण थांबेल, म्हणजे ह्या गोष्टी आज नवीन पिढीला करावं असं वाटत नाही. तर साईटवर थांबण्याचा, फिरण्याचा, आता आम्ही भरपूर दिवसापासून छोट्या छोट्या कामासाठी सुद्धा आम्ही वेळ द्यायचो. म्हणजे आम्ही लेवल घेत असतील किंवा काही साईटवर कामं करायचे असेल तर आम्ही पर्टिक्युलरली दिवसभर त्या कामासाठी फिरायचे. पण आताची जी नवीन लोकांची जी मानसिकता आहे ती तशी राहिलेली नाही. त्यांना कसं वाटतं की सावलीत एसी मध्ये काम पाहिजे, अशा पद्धतीनं काम करणं सिव्हिल क्षेत्रात तरी शक्य नाही. थोड्या कामासाठी आम्ही दिवस मेहनत करायचो. तर प्रत्येकानं ते आवर्जून काही दिवस तरी स्वतःहून म्हणजे त्या प्रोजेक्टवर मनापासून काम करायला पाहिजे. जसं त्या पद्धतीनं अनुभव वाढेल, सगळं वाढेल, तेव्हा त्यांनी ठरवलं की बा आपण कामापासून थोडंसं म्हणजे बसल्या बसल्या निर्णय घेऊ तर ते चालेल, पण काही दिवस तरी सुपरविजन हा भाग जो आहे आपल्या सिव्हिल म्हणा किंवा कुठल्या याच्यामध्ये कमी होत चाललाय असं मला वाटतं प्रामुख्याने. होते इंजिनियर प्रभाकर सोनी सर. आणि सर, आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.